टेन्स. आता आपण सिंपल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला बघून घेऊया. सब्जेक्ट प्लस शॉल बी प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. हा सिंपल प्रेझेंट टेन्स पेक्षा जास्त फार अलग नाही आहे. इथे फक्त शॉल विल हा अधिकचा आलाय, बाकी सर्व सेम आहे इथे. आपण पहिला एक्झाम्पल घेऊया. आय शॉल ईट ॲपल. अगर इथे शॉल नसता तर हा कोणता टेन्स झाला असता? सिंपल फ्युचर टेन्स. इथे शॉल आहे म्हणून इथे फ्युचर टेन्स आलं. ओळखायला आपण कसं बघूया. विल शॉल असल्यावर फ्युचर टेन्स आहेच म्हणजे आहेच. आता आय शॉल, इथे शॉल का आला, विल का नाही आला? कारण की आय किंवा वी सोबत कधी पण शॉलच लागतो. पण मॉडर्न इंग्लिश मध्ये सर्वांमध्ये विल लागतो, पण आधी शॉल आय आणि वी मध्ये शॉलच लागत होतं. त्यामुळे मी लिहिलं आय शॉल ईट ॲपल. सब्जेक्ट म्हणजे आय, इथून शॉल, V1 म्हणजे ईट आणि ॲपल म्हणजे ऑब्जेक्ट. आपण एक्झाम्पल नंबर 2 बघून घेऊया. ही विल ड्रॉ ड्रॉइंग. इथे विल का आलं? कारण की इथे आय नाही तर वी नाही. अगर इथे वी असतं तर आपण इथे शॉल लिहिलं असतं. आपण इथे ही आहे म्हणून आपण इथे विल लिहिलं. त्यामुळे इथे आलाय ही विल ड्रॉ ड्रॉइंग. थर्ड एक्झाम्पल बघून घेऊया. दे प्ले क्रिकेट. हा कोणता टेन्स झाला? हा सिंपल प्रेझेंट टेन्स झालं. आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स बघत आहोत, त्यामुळे इथे काय लागणार? विल काय शॉल? इथे विल लागणार. दे विल प्ले क्रिकेट. फ्युचर टेन्स मध्ये शॉल किंवा विल लागतोच म्हणजे लागतोच. अगर शॉल किंवा विल नसेल म्हणजे तो फ्युचर टेन्स नाही आहे. इथे सर्वांमध्ये शॉल किंवा विल तर लागला आहे, त्यामुळे हे फ्युचर टेन्स आहेत. फ्युचर टेन्सचा सेकंड मेन पार्ट म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्सला प्रोग्रेसिव्ह टेन्स पण म्हणतात. प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे ती क्रिया कंटिन्यू चालू आहे, प्रोग्रेस होत आहे, म्हणून फ्युचर कंटिन्युअस टेन्सला प्रोग्रेसिव्ह टेन्स पण म्हणतात. आता आपण फॉर्म्युला घेऊन घेऊया. सब्जेक्ट प्लस विल शॉल प्लस बी प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. इथे काही जास्त फरक नाही पडलाय. शॉलविल फ्युचरमध्ये शॉलविल तर लागतोच, फक्त अमेझॉनच्या जागी बी लागला इथे, त्यामुळे जास्त काही फरक नाही इथे. आपण एक्झाम्पल पाहून घेऊया. वी शॉल बी ड्रिंकिंग वॉटर. वी म्हणजे सब्जेक्ट, शॉल मधून शॉल, कारण की आय आणि वी असल्यावर शॉल लागतो, बाकी याच्यात विल असतो. बी VING म्हणजे ड्रिंकिंग, ऑब्जेक्ट म्हणजे वॉटर. आपली ही पूर्ण सेंटेन्स कंप्लीट झालाय. वी शॉल बी ड्रिंकिंग वॉटर. एक्झाम्पल नंबर 2 बघून घेऊया. दे विल बी प्लेइंग क्रिकेट. दे म्हणजे सब्जेक्ट, विल बी प्लेइंग क्रिकेट. हे पण पूर्ण फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे. आता इथे विल का लागलं? कारण की आय आणि शॉल नसल्यावर विल लागतो. आय आणि शॉल असल्यावर आय आणि वी असल्यावर शॉल लागतो आणि बाकी सर्व याच्यात विल लागतो. थर्ड एक्झाम्पल बघून घेऊया. राजू विल बी रीडिंग अ बुक. राजू सब्जेक्ट, विल बी रीडिंग VING म्हणजे ऑब्जेक्ट हा झाला. राजू विल बी रीडिंग बुक. हा पूर्ण परफेक्ट आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये. फ्युचर टेन्स ओळखताना विल किंवा शॉल, बी VING हा लागतोच. फ्युचर कंटिन्युअस टेन्स मध्ये हे तर लागतोच. फ्युचर टेन्सचा थर्ड मेन पार्ट म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स.
फॉर्म्युला पाहून घेऊया आपण. सब्जेक्ट प्लस शॉल विल प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता इथे फ्युचरमध्ये शॉल विल तर लागतोच आणि हॅव, फक्त हॅवच लागतो. अजून काही कन्फ्यूज व्हायची गोष्ट नाही इथे, कारण की ते फक्त हॅवच लागतो. आपण एक्झाम्पल बघून घेऊया. वी शॉल हॅव ड्रंक वॉटर. वी म्हणजे सब्जेक्ट, शॉल वी या मधून शॉल लागलं इथे. हॅव, हॅव ड्रंक का आला, कारण की हा परफेक्ट टेन्स आहे. परफेक्ट टेन्स मध्ये V3 असतोच म्हणजे असतोच. ड्रिंक, ड्रँक, ड्रंक हा V3. वॉटर, वी शॉल हॅव ड्रंक वॉटर. फ्युचर परफेक्ट टेन्स झालाय हा. आता आपण एक्झाम्पल नंबर 2 पाहून घेऊया. दे विल हॅव प्लेड गेम. दे विल हॅव, हॅव जसं तसं आहे. प्लेचा V3 काय होतो? प्ले, प्लेड, प्लेड. त्यामुळे इथे प्लेड आलाय. गेम, दे विल हॅव प्लेड गेम. थर्ड एक्झाम्पल म्हणजे शी विल हॅव रीड अ बुक. शी म्हणजे ऑब्जेक्ट, सॉरी सब्जेक्ट. विल हॅव. आता रीडच्या V3 काय? रीड, रीड, रेड. तिघांची स्पेलिंग सेमच असतो, पण V3 ला वाचताना आपण रेड करतो. शी विल हॅव रेड अ बुक. फ्युचर टेन्सचा तिसरा मुख्य पार्ट म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस शॉल विल प्लस हॅव प्लस बीन प्लस V1 प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल बघून घेऊया. V म्हणजे सब्जेक्ट, हा शॉल विल मधला शॉल. हॅव, हॅव परफेक्ट आणि कंटिन्युअस दोघं आल्यात, म्हणून इथला एक मेन आलाय म्हणजे हॅव. बीन, हे दोघं जॉईंट झाल्यामुळे इथे मधात एक बीन शब्द आलाय, जो की आपल्याला हर वेळेस लिहावाच लागतो परफेक्ट कंटिन्युअस मध्ये. VING म्हणजे ड्रिंकिंग, ऑब्जेक्ट म्हणजे वॉटर. वी शॉल हॅव बीन ड्रिंकिंग वॉटर. हा पूर्णपणे परफेक्ट झालाय. आपण आता एक्झाम्पल नंबर 2 बघून घेऊया. दे म्हणजे सब्जेक्ट, एक मिनिट. विल म्हणजे हा इथलं हॅव बीन दोघांचे जॉईंट झाल्यामुळे. प्लेइंग VING चं. अ गेम म्हणजे ऑब्जेक्ट. दे विल हॅव बीन प्लेइंग अ गेम. एक्झाम्पल नंबर 3. शी विल हॅव बीन रीडिंग बुक. शी म्हणजे सब्जेक्ट. विल, हॅव बीन जॉईन झाल्यामुळे रीडिंग VING आणि बुक म्हणजे ऑब्जेक्ट. शी विल हॅव बीन रीडिंग अ बुक. अशा प्रकारे आपला फ्युचर टेन्स संपलेला आहे. मला खात्री आहे तुम्हाला फ्युचर टेन्स समजला असेल. आपण पूर्ण फ्युचर टेन्सचे प्रकार आणि तिन्ही मेन टेन्स बघितलेले आहोत. चांगल्या प्रमाणे समजण्यासाठी आपण याचा सराव करून घ्यावा आणि आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय.